आवाज मराठी न्यूज 24। सांगली मिरज कुपवाड महापालिकेने वड्डी ग्रामपंचायतचे थकवलेले कर त्वरित भरावे यासाठी वड्डी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बेडग रोडवरील कत्तलखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करीत आहेत। या आंदोलनास अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे यांनी पाठिंबा देऊन याबाबत 2 दिवसात निर्णय न झाल्यास महापालिका कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा दिला। वड्डी ग्रामपंचायतच्या हद्दीत बेडग रोड येथे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापनासह कत्तलखाना, जैविक कचरा भस्मीकरण, ड्रेनेज असे 5 प्रकल्प सुरू आहेत। या प्रकल्पांचा 1,64,00,000 रुपये कर सांगली महापालिकेने थकवल्याने वड्डी ग्रामपंचायत गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच सदस्यांनी महापालिका कचरा डेपो येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे। याची दखल अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे, बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, चंद्रकांत खोबरे, नंदकुमार येसुमाळी, अभिजित मगदूम, युवराज नाईक, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य कफील कबाडगे, जावेद मुल्ला, अजिंक्य गायकवाड, बसवराज देवरमणी यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवत 2 दिवसात महापालिकेने याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास महापालिका कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा यावेळी दिला। बेडग रोडवरील कत्तलखाना व कत्तलखानाच्या परिसरात ड्रेनेज विभाग, फिल्ट्रेशन प्लॅन्ट, कचरा डेपो व जी खुली जागा आहे त्या खुली जागेवर बेकायदेशीर बांधकाम करून इथं मोठ्या प्रमाणात कचरा साठवणूक केलेली आहे। या कचरा डेपोचा व कत्तलखान्याचे जे काही युनिट आहेत ते युनिटचे आत्तापर्यंत फक्त कत्तलखान्याचं बांधकाम सोडून इतर कुठल्याही युनिटचे हे ग्रामपंचायतीची परवानगी घेतलेली नाही आणि बेकायदेशीररित्या इथं कचरा डेपो केलेला आहे, जैविक भस्मीकरण केंद्र आहे, परत विविध प्लॅन्ट केलेले आहेत। इथं या प्लॅन्ट संदर्भात वड्डी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी महापालिकेच्या प्रशासनाला पत्रावर केलेला आहे, परंतु या महापालिकेने वड्डी ग्रामपंचायतीच्या पत्रावरला जुमानलेलं नाही। त्यामुळे वड्डी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जे कचरा डेपो किंवा जे युनिट चालू आहेत त्या युनिटचे कर मिळावं म्हणून ते आंदोलनाला बसले आहेत, परंतु या महापालिकेच्या प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। इथं कालपासून हे पावसात हे आंदोलनाला बसलेले आहेत आणि महापालिकेचे प्रशासन अधिकारी असतील, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, कोणीही इकडे फिरकलेलं नाहीत। त्यामुळे आता मी उपायुक्त यांच्याशी बोलणं झालं आहे आमचं, तर उद्यापर्यंत याचा निर्णय झाला तर ठीक, नाहीतर वड्डी ग्रामपंचायतीच्या जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाचा उद्रेक 100% होणार आहे। या आंदोलनात आम्ही सगळे उतरणार आहे आणि जर उद्यापर्यंत निर्णय प्रशासनाने नाही घेतल्यास इथला जो कचरा डेपोचा जो कचरा आहे किंवा इथलं जे काय जे त्यांच्या गाड्या वगैरे येत आहेत इथला कचरा आम्ही बंद करू आणि इथला कचरा महापालिकेच्या दारात आणून टाकू। वेळ पडली तर त्या उपायुक्ताच्या केबिनला कचरा टाकू तात्काळ। त्यामुळे 2 दिवसात निर्णय घ्यावा, आज आणि उद्यापर्यंत निर्णय झाला नाही तर प्रशासन उपायुक्त यांच्या कार्यालयात कचरा नेऊन टाकू। सदर वड्डी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच किंवा पदाधिकारी जे आंदोलन बसलेले आहेत त्या आंदोलनांना आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो।